भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कृत्यानं अवघा महाराष्ट्र हादरला असतानाच भोळाबाबड्या चेहऱ्याचे माजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळांच्या सेक्सकांडानं पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे. पवन यादव या तृतीयपंथीयासोबत सरकारी बंगल्यात शय्यासोबत करतानाच दारू पार्टीही केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं महाराष्ट्राच्या राजकारण्यांची लक्तरं पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेली आहेत. पवनचा भाऊ रवी यादवनं भावकीच्या वादातून झरहरी यांचा हा व्हिडिओ पत्रकार संघात व्हायरल केला आणि सोशल मीडियावर तो तुफान व्हायरल झालाय. गेल्याच महिन्यात झिरवळ यांच्या मंत्रालयातील दालनात लाचखोरी करताना त्यांच्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी रंगेहात पकडले होते. पवन यादवनं बलजितसिंग भाटियाच्या मदतीनं आपणाकडून 25 लाखाची खंडणी मागितली होती. ती न दिल्यास बलात्काराच्या गुन्ह्यात तुला अडकवीन अशी धमकी दिली होती. काही पोलीस अधिकारीही त्यात सामील होते असा आरोप रवी यादवनं केला आहे. पवन यादवचं चारित्र्य काय आहे हे जनतेसमोर यावे यासाठीच हा व्हिडिओ त्यानं पत्रकार परिषद घेऊन उपस्थित पत्रकारांना दिला. पण हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं झिरवळांचा आता वांदे झाले असून त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. दरम्यान संबंधित व्हिडिओची अधिकृत पडताळणी अद्याप झालेली नसून पोलिसांकडून किंवा संबंधित यंत्रणांकडून याबाबत अधिकृत भूमिका येणं अपेक्षित आहे.